वायच्या रानाचे परत 60-70 टोकर कमी पडले, मग लहान म्हणलं टाका आपल्या शिफ्ट मध्ये. त्याला काय होतं? पिंपळगाववरून येताना मग अनिल मंत्री भेटले, ते म्हणे आता तुमची रील काढू का, टोकर आहे माग, डिक्की उघडी. म्हटलं नक्की. शेतकरी असल्यावर आहे ना मग फॉर्च्युनर काय आणि शिफ्ट काय, शेवटी आपल्या कामामध्ये ना आपल्याला लाज काची आली. मग आपण डायरेक्ट गाडीमध्ये टाकून आहे ना टोकर घेऊन पोहोचलो घरी. मग आणून अशा पद्धतीने ना टोकर बिकर काढून घेतले. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आपली टांबटी ना पहिला कुडा करायचाच होता, पण दिवसभर पाणी दिलं आणि रात्रीचा जो पाऊस झाला ना त्यानं आपली ना 1-2 साऱ्या डायरेक्ट पडून, मग त्याला लगेच ना अशा पद्धतीने टोकर बिकर पसरून घेतले. मग पकादाजी अण्णाचं दादाचं द्यायचं ना अशा पद्धतीने लगेच सऱ्या उभ्या करायचं काम चालू होतं. कारण सरी जर पडली ना मग ती आपली ना काही कामाचीच राहत नाही, तिची ना भट्टीच निघून जाते टांबटीची. मग अशा पद्धतीने ना जागा जागा धीरे वगैरे देऊन टेकलेलं फळ आहे ना थोडंसं असं कम्प्लीट वर करून घेतलं. कारण झालं कसं, फाउंडेशन झालं कच्चं आणि फळ झालं जास्त. मग काय करेल ते फाउंडेशन. टमाटे घेऊन जाणार पिंपळगावला ना जेवढा शेतकरी वर्ग ना तो आपल्याला हॉर्न देत राहतो आणि आपणही त्यांना हात करीतो. मग आता हे सुद्धा आहे ना पुरणगावचे ना राहुल ठोंबरे खास आपल्यासाठी भेटायला आले होते. मग त्यांची भेट वगैरे घेतली आणि संध्याकाळी सुद्धा आहे ना देवगावची सगळं फॉलोअर मंडळी ना बोसरे कंपनी आपल्याला भेटायला आली होती. ते म्हणे आपण आहे ना पहिल्यापासून तुमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहतो, आपल्याला खूपच मार्गदर्शन राहतं. आणि त्यांनी जाता जाता आहे ना ते म्हणे आम्हाला आहे ना फळमाशीचा त्रास जास्त आहे. मग त्यांनी ना आपलं दयालचं आहे ना फळमाशीचे ट्रॅप दिले. कारण आहे ना याच्यापासून फळमाशीचं नियंत्रण 100% एकदम कम्प्लीट होईल. आणि तांबटी चालू झाली असेल आणि फळमाशीच्या नियंत्रणासाठी ना जास्त कीटकनाशक फवारण्यापेक्षा ना असे ट्रॅप लावलेच पाहिजे.